Thank you.
बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. संतांचे पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्यांचा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरायांचा संत पर प्रकरणातील सर्वांच्या पाठात असणारा, सर्वांच्या परिचयात असणारा असा 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल कीर्तन सुरुवात करण्यापूर्वी छोटासा परिहार देणे हे वक्त्याचे कर्तव्य ठरतं. ज्या ज्ञानोबरांच्या तुकोबरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली महाराष्ट्र भूमी, या महाराष्ट्र भूमीमध्ये असणारं छोटस मोठस गाव मुळकी वाज श्री संत चोखोबा मेळा यांच्या पुण्यतिथी निमित्तानं आज माझ्या कीर्तनाची सेवा दुसरी आणि माझ्याकडे आलेली आहे. ज्यांनी माझी तारीख घेतली त्यांचा आभार मानतो. पुढील कीर्तनाला सुरुवात करतो. तसेच सरपंच, उपसरपंच, आजी सरपंच, माजी सरपंच, पोलीस पाटील, चेअरमन साहेब, गावातील तंटा मुक्ती अध्यक्ष व बाहेर गावून आलेली पाहुणे मंडळी, तसेच आम्हाला साथ देणारे हरिभक्तपरायण सार्थक महाराज पेठ ही आमच्या कीर्तन रूपी सेवेला उपस्थित आहे. व तसेच हरिभक्तपरायण आमचे लाडके प्रिय मित्रमंडळ हरिभक्तपरायण चंद्रकांत महाराज शिंदे ही आमच्या कीर्तनाला उपस्थित आहे. तरी हरिभक्तपरायण आमचे मित्रमंडळ संस्कार महाराज जगताप ही आमच्या कीर्तनाला उपस्थित आहे. तसेच गायनाचार्य किसन महाराज धाकटेवाडीकर ही आमच्या कीर्तनाला उपस्थित आहे. आता पुढल्याचे मला नाव काय घेत होईना आणि माझं काय कीर्तन सुटणार. तसेच गर्दी दर्दी तुम्हा सर्वांच्या एकत्रित कारणाने या कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य विठ्ठल. आजच्या कीर्तनाचा प्रतिपाद्य विषय असा आहे की अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा. या अभंगातून माझे जगद्गुरु तुकोबराय संतांच्या विश्वासाबद्दल व्यर्थात वर्णन करतात. विठ्ठल ज्या भगवान परमात्म्याने हे जे जगत्व निर्माण केलं आहे ना, या जगत्वामध्ये विश्वास हा फार महत्वाचा आहे. परंतु आजच्या जर काळाची परिस्थिती पाहायची असेल ना, तर बापाचा विश्वास हा मुलावरती नाही आणि मुलाचा विश्वास हा बापावरती नाही. का परिस्थिती वाईट आलेली आहे महाराज. आज प्रत्येकाजवळ धन प्रिय आहे, पैसा प्रिय आहे. या पैशासाठी स्वतःच्या भावाने स्वतःच्या भावाचा जीव घेण्यासाठी सुद्धा मागे पुढे पाहत नाही. काय परिस्थिती वाईट आलेली आहे. आज प्रत्येकाजवळ स्वार्थ हा जडलेला आहे. हे मी नाही सांगत, माझे भगवान श्री ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, तैसे मनावाचे काय भलते दुःख येता जाय, स्वार्थ साधितला हे प्राचरित. तुम्हाला किती जरी त्रास होत असेल ना, तरी मला घेणं नाहीये, पण माझा स्वार्थ साधला पाहिजे असा एकच वर्ग आहे. विठ्ठल
विहिरीमध्ये फेकून दिलं तर का? तो बाळ नेहमी आजारी पडत असल्या कारणाने घरातून पैसे जात आहे या दृष्टिकोनातून स्वतःच्या आईने स्वतःच्या 2 वर्षाच्या बाळाला विहिरीमध्ये फेकून दिलं. विठ्ठल स्वतःच्या आईने स्वतःच्या 2 वर्षाच्या बाळाचा सुद्धा विचार केला नाही. काय परिस्थिती वाईट आलेली आहे महाराज. आज प्रत्येकाजवळ धन प्रिय आहे, पैसा प्रिय आहे म्हणून धनाच्या मागे कलिकाळाचा लाभ म्हणून या संघ खोटा त्यांचा. धनाच्या पाठीमागे 15 प्रकारचे अनर्थ आहेत. ते म्हणजे चोरी, हिंसा, दंभ, काम, क्रोध, गर्व, धनमत, भेद, वैर, अविश्वास, श्रद्धा, द्वेष, स्त्री, मद्यपान आणि असत्य असे 15 प्रकारचे अनर्थ धनाच्या पाठीमागे असल्या कारणाने माझे जगद्गुरु तुकोबराय धनाची निरपेक्षा करतात. विठ्ठल म्हणून या जगत्वामध्ये आपलं कोणीच नाही. आपण ज्या पत्नी सोबत 40 वर्षे संसार करत असतो ना, ती पत्नी सुद्धा आपली नाहीये. कधी काल्पनिक घटना सांगत नाही बरं का, वास्तविक आणि घडलेली घटना सांगतो. तर सांगतो त्या अगोदर भजन करा. विठ्ठल आणि 65 वर्षाची म्हातारी, 4 मुलं, 4 सुना, 12 नातवंड आणि 2 मुली, तो आणि त्याची पत्नी असा 24 जणांचा प्रपंचरूपी संसार चालू होता. 100 एकर ऊस, 40 एकर केळी, 10 एकर कापूस असा 150 एकर जमिनीचा मालक असणारा तो म्हातारा. पण त्या म्हाताऱ्याला सकाळी 10 वाजता हार्ट अटॅक आला. हार्ट अटॅक आले असल्या कारणाने तो म्हातारा जाग्यावरती गतप्राण झाला. गतप्राण झाल्याची बातमी गावामध्ये पसरली, पाहुणे मंडळीमध्ये पसरली. नवे तर गावाशेजारी सर्व पंचक्रोशी बातमी पसरली. अमुक अमुक गावामध्ये बाबूराव पाटील वारले, बाबूराव पाटील वारले. सगळीकडे वाऱ्यासारखी बातमी पसरली. सगळीकडे दुःखमय वातावरण पसरलेलं होतं. पण त्या म्हाताऱ्याची म्हातारी असणारी ती रडू लागली. ती एवढं रडू लागली. पण त्या म्हाताऱ्याच्या कानात विसरून राहिली होती 5 ग्रामची सोन्याची बिगवाडी. किती ग्रामची मंडळी? फक्त आणि फक्त 5 ग्रामची. तुम्हाला तर माहीतच असेल 40 वर्ष म्हातारा बाया संसार केलेल्या कशा असतात. हुशार, चॅप्टर, रंगेल अशा असतात. पण ती म्हातारी तिच्या लाडक्या मुलाचं नाव घेऊन रडू लागली. तिच्या लाडक्या मुलाचं नाव होतं पप्प्या. काय होतं मंडळी? काय होतं? त्या पप्प्याचं नाव घेऊन रडू लागली. पप्प्या पप्प्या तुझ्या बापाच्या पायात कोल्हापुरी जोडा किती शोभत होता की माझी माय. सर्वांचं लक्ष त्या पायातल्या कोल्हापुरी जोड्याकडे गेलं. ती म्हातारी पुन्हा रडू लागली. पप्प्या पप्प्या तुझ्या बापाच्या अंगात कॉटनचा शर्ट किती शोभत होता की माझी माय.
आपल्या क्वार्टरच्या शेल्टाकडे गेलं. पण त्या म्हातारीला हळूहळू एसटी स्टँडवरती यायचं होतं. कुठे यायचं होतं मंडळी? एसटी स्टँडवरती. तुम्ही म्हणाल बसटी स्टँडवरती. बसटी स्टँडवरती नाही बर का, एसटी स्टँडवरती यायचं होतं. ती म्हातारी पुन्हा रड लागली, पप्या पप्या, तुझ्या बापाच्या गळ्यात तुळशीची माळ किती शोभत होती की. दिसणार गेले का तुळशीची माळ? सर्वांचं लक्ष त्या गळ्यातल्या तुळशीच्या माळीकडे गेलं. पण तेवढ्यात त्या म्हाताऱ्याला उचलणार, आंघोळीला काढणार, तेवढ्यात त्या म्हातारीनं पंचमचा स्वर करून रड लागली, पप्या पप्या, तुझ्या बापाच्या कानात. कानात म्हटल्या बरोबर सर्वांचं लक्ष त्या कानातल्या सोन्याच्या बिगबाळीकडे गेले. तेवढ्यात गावचे सरपंच पाटील उठले आणि म्हणाले, अहो पाटील, बिगबाळी राहिली बिगबाळी म्हणून यमाची हाती बांधून या देती उसने घेती. धरली तुझी कास तुका म्हणे. म्हणून या जगत्वामध्ये आपलं कोणीच नाही. आपण ज्या पत्नी सोबत 40 वर्ष संसार करत असतो ना, ती पत्नी सुद्धा आपली नाहीये. म्हणून नाही कुणाचे कोणी, तुझे नवरे कोणी, आणि तिला जाशील एकलाच प्राण्या माझे माझे म्हणून विठ्ठल. म्हणून या जगत्वामध्ये आपलं कोणीच नाही. म्हणून तुम्हाला जर धनच कमवायचं असेल ना,
मुख त्यांचे नारायण. तसं त्या काळामध्ये प्रपंचरूपी परमात्मा करणाऱ्या साधकांच्या कानावरती माझ्या जगद्गुरु तुकोबरायांची कीर्ती वाऱ्यासारखी पसरली असल्या कारणाने काही साधक देवमध्ये आले, तुकोबरांकडे गेले आणि तुकोबरांना साष्टांग दंडवत केले. श्री संतांच्या माता चरणावरी साष्टांगे करी दंडवत. तेव्हा तुकोबरांनी विचारलं, काय याने केलं बाबा, काय याने केलं? तेव्हा काही साधकांनी तुकोबरांकडे प्रश्न केला, महाराज प्रपंचरूपी परमात्मा करायचा आहे तर अत्यंत विश्वासाची गरज आहे. आता अत्यंत विश्वास हा कोणावरती करावा? तेव्हा माझे जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणात संताची पायी देवानी संतांवरती विश्वास करणे यात काय वैशिष्ट्य नाहीये आणि माणसाने संतांवरती विश्वास करणे यात काही नवल नाही. आता राक्षसांचा विश्वास हा संतांवरती तुम्ही म्हणाल ते कसं काय, तर सांगतो त्याबद्दल भजन करा. विठ्ठल तर एकदा मंदोदरीला स्वप्न पडलं बरं का मंडळी, आणि मंदोदरी रडू लागली. आपले पती असा ब्रह्मांड नायक ज्याच्या सत्तेने सर्व जगत्व चालत असताना त्या रामप्रभूंना शरण जातो. काय मंदोदरी, आज 33 कोटी देवता माझ्या ताब्यात आहे. माझ्या सत्तेने सर्व देवता लोक चालत असतात आणि त्या 4 वानरांच्या जीवावर नाचणाऱ्या रामाला शरण जाऊ? खरं सांगतो मंदोदरी, मी त्या रामाच्या सामर्थ्यापुढे युद्ध करण्यासारखा आहे
सारखा सुद्धा नाही मंदोदरी. मग स्वामी तुम्ही रामप्रभूंना का शरण जात नाही? मंदोदरी मी एकदा अरण्यातून जात असताना मला नारद मुनी भेटले. मी नारदाला विचारलं, नारदा मला रामाची प्राप्ती होईल का? तेव्हा नारदाने सांगितलं, रावणा तुला जर रामाची प्राप्ती करायचं असेल ना तर तुझ्याकडे दोन मार्ग आहेत. एक तुला रामाचं भजन तरी करून तुला राम प्राप्ती करावी लागेल आणि दुसरं तुला रामासोबत युद्ध तरी करून तुला राम प्राप्ती करावी लागेल. आता रामासोबत युद्ध ते कसं करायचं? तेव्हा नारदाने सांगितलं, रावणा तुला रामाच्या पत्नीला चोरून आणावी लागेल. तू सांगतेस असं नाहीये मंदोदरे. विभीषण सांगतोय की दादा तुम्ही रामप्रभूंना शरण जा. कुंभकर्ण सांगतोय की दादा तुम्ही रामप्रभूंना शरण जा. आज माझे संत्री मंत्री जनता माझ्यावरती एवढं प्रेम करत असतात पण ते सुद्धा सांगतात की सरकार तुम्ही रामप्रभूंना शरण जा. पण माझा विश्वास हा कोणावरतीच नाही. शतपृष्ठ माझा बंधू विभीषण, त्या विभीषणावरती सुद्धा माझा विश्वास नाहीये. बलवान माझा बंधू कुंभकर्ण, त्या कुंभकर्णावरती सुद्धा माझा विश्वास नाही. आज माझे संत्री मंत्री जनता माझ्यावरती एवढं प्रेम करत असतात पण त्यांच्यावरती सुद्धा माझा विश्वास नाही. तू माझी पत्नी आहेस, अर्धांगिनी आहे, पण तुझ्यावरती सुद्धा माझा विश्वास नाही. तुला याच्याही पुढे जाऊन सांगायचं म्हटलं ना मंदोदरे, मी आज ज्या रामाची प्राप्ती करत आहो ना त्या रामावरती सुद्धा माझा विश्वास नाहीये. मग स्वामी तुमचा विश्वास नेमका आहे तरी कोणावरती? तेव्हा रावणाने सांगितलं, नारद मुनी विश्वास, संतांचे पायी हा माझा विश्वास. नुसता विश्वासच नाही मग सर्व भावेदास झालो अष्टांचा. आणि मानसिक भाव. आता आई आपल्या बाळावरती किती प्रकारचे प्रेम करत असते तर सांगतो त्या अगोदर भजन करा विठ्ठल. अहमदनगर जिल्ह्यामध्ये गावापासून 2 किलोमीटर अंतरावरती एक वस्ती आहे. त्या वस्तीमध्ये आईचा बाळ झाडाखाली गाठ झोपलेल्या अवस्थेमध्ये आहे आणि गाईचं वासरू बांधलेल्या अवस्थेमध्ये.
काळी मारू लागला. जेव्हा त्या रडण्याचा आवाज आईच्या कानापर्यंत पोहोचला ना, आई शहराबाहेर धावू लागली. धावत धावत त्या झाडापर्यंत पोहोचली आणि पाहते तर काय, आपल्या बाळाची मान त्या वाघाच्या तोंडात आहे. पण आईने कसलाच न विचार करता आपल्या बाळाचे दोन्ही पाय आपल्या हातात पकडले. वाघ पुढे तर आई पाठीमागे, वाघ पुढे तर आई पाठीमागे, असं करत करत अर्ध्या किलोमीटर अंतरावरती एका खोऱ्यामध्ये गेले. पण तेवढ्यात मुलाचा बाप धावत आला. त्या मुलाच्या बापाने भला मोठा दगड उचलला आणि त्या वाघाच्या डोक्यात टाकणार. तेवढ्यात त्या वाघाने डरकाळी फोडली. डरकाळी फोडली असल्या कारणाने बापाच्या हातातला दगड खाली निसटला. परंतु आईने आपल्या बाळाचे पाय सोडले नाही. वाघ आईला चावा देण्याचा प्रयत्न करू लागला, डरकाळी फोडण्याचा प्रयत्न करू लागला, परंतु आईने आपल्या बाळाचे पाय सोडले नाही. म्हणून आई आपल्या बाळावरती 3 प्रकारचे प्रेम करत असते. ते म्हणजे गाईक प्रेम, वाचिक प्रेम आणि मानसिक प्रेम. असे 3 प्रकारचे प्रेम आई आपल्या बाळावरती करत असते. आता आई म्हणजे काय म्हणे, माहित नाही तर मीच सांगतो. हा म्हणजे आत्मा आणि ही म्हणजे ईश्वर. त्या आत्म्याला त्या ईश्वराची प्राप्ती करून देणारी ती म्हणजे आई. आता आई कोण कोण म्हणतं म्हणे, हात वरी करा बरं. आता इतक्या जणात आई कोण कोण म्हणतं, हात वरी करा. 2, 3, 4, 5. आता वाहिले खात हळूहळूवर. पण इथल्या 90% पैकी आई कुणीच म्हणत नसेल. सगळे मम्मी पप्पा तेव्हा मारतात गप्पा. आता मम्मी कुणाचं नाव आहे म्हणे, माहित आहे का? मम्मी म्हणतोस, मम्मी एका अन्सारी जातीच्या एका कुत्रीच्या पिल्लीचं नाव आहे मम्मी. आपण मम्मी म्हणतो, मम्मीच काय मॉम, डॅड. चुलता चुलतीला काय म्हणतोस तू, मोठे पप्पा, लय मोठे पप्पा. चुलता चुलतीला अंकल, आंटी, चेंजी म्हणील आणि घंटी. काय नाव आहे तू म्हणे, साधा आई म्हणा ना, साधा माय म्हणा ना. शब्द कसा आहे पहा, माय माय म्हणता ओटा लागे ओट, आत्या आत्या म्हणता अंतर पडे मोठ. माय ओटाला ओट लागतं मंडळी, आणि आत्या कल्पना करा, दुपारचे 2 वाजलेले आहे आणि एक गवताची झोपडी आहे. त्या गवताच्या झोपडीमध्ये आईचा बाळ झाडाखाली गाड झोपलेल्या अवस्थेमध्ये आहे आणि गाईचं वासरू
आणि गाय रानामध्ये चरण्यासाठी गेलेली होती. पण अचानक त्या गोट्याला आग लागली. आईचा बाळ रडू लागला, किंकाळी मारू लागला. जेव्हा त्या रडण्याचा आवाज आईच्या कानापर्यंत पोहोचला ना, आई सैरावैरा धावू लागली. धावत धावत त्या गोट्यापर्यंत पोहोचली आणि पाहते तर काय, धडधड धडधड गोटा जळत आहे. आई हाका मारू लागली, माझ्या बाळाला वाचवा, माझ्या बाळाला वाचवा. परंतु आईचा बाळ पाण्यामध्ये जळून खाक झालं. गाईचं वासरू हंबरड्या फोडू लागलं. जेव्हा त्या हंबरड्या फोडण्याचा आवाज गाईच्या कानापर्यंत पोहोचला ना, गाय सैरावैरा धावू लागली. धावत धावत त्या गोट्यापर्यंत पोहोचली आणि पाहते तर काय, धडधड धडधड गोटा जळत आहे. गाय तशीच त्या अग्नीमध्ये उडी टाकली आणि आपल्या वासराला सुरक्षित बाहेर काढलं. दृष्टांत संपला मंडळी. सांगण्याचा सारांशच एवढा आहे की आई हाका मारू लागली, माझ्या बाळाला वाचवा, माझ्या बाळाला वाचवा. परंतु आईचा बाळ पाळण्यामध्ये जळून खाक झालं. गाय तशीच त्या अग्नीमध्ये उडी टाकून आपल्या वासराला सुरक्षित बाहेर काढत सांभाळत असते ना, तशा प्रकारे शांत आहे, स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्याला सांभाळत असतात. म्हणून तुका म्हणेवर आणि आत्या जसं काय जीवच गेला की काय, म्हणून सर्व भावे दास झालो त्यांचा. संतांची पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास प्रकल्ल्यामुळे संत काय हित करत असतात, तेव्हा माझे जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. तेची माझे हित करीत जग
प्रापंचिक हित. संत हे परमात्मिक हित करत असतात. संत हे सतत हित करत असतात. तुम्ही म्हणाल ते कसं काय, तर सांगतो. त्या अगोदर भजन करा विठ्ठल. जशा प्रकारे गाय स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्याला सांभाळत असते ना, तशा प्रकारे संत हे स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्याला सांभाळत असतात. म्हणून त्याची माझे हित करीती सकळ. नुसतं हितच करून चालत नाही, मग जेणे गोपाळ कृपा करी. झोपली का? हा, एकदा प्रेमानं भजन करूता. सर्वांनी हात वर करा बरं. करा. विठोबा
मध्ये आले. सर्व सोंगड्यांना एकत्रित केले, दैदूत काले चोऱ्या केले, संतांच्या सांगण्यावर काला दिला म्हणजेच कृपा केली. म्हणून जेण्या गोपाळ कृपा करी. ज्या भक्त थकत असतात ना, ज्या वारकरी थकत असतात ना, तेव्हा काही साधक परमात्मा सोडण्याच्या अवस्थेमध्ये असतात, पण संत त्यांना कडेवरती घेत असतात. हेच माझे जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. वारकरी चोकोबाची बहीण झाला शरणदार, वैने उघडा दारा हाका मारी. स्वतः पांडुरंग परमात्मा येऊन चोकोबारांचे बहिणीचे बाळात, चोकोबारांचे पत्नीचे बाळातपण केले. म्हणून संत आहे स्वतःचा कधीच विचार करत नसतात, संत आहे जगाचा विचार करत असतात. म्हणून जगाच्या कल्याणा संतांचा बोलिले त्याची माझी इथं करीती सकळ. जेण्या गोपाळ कृपा करी. झालेली सेवा माऊलींच्या चरणी समर्पित करतो व तसेच हरिभक्त परायण श्री स्वर सम्राट भाऊसाहेब महाराज पाटील जाऊरकर यांच्या चरणी समर्पित करतो व तसेच आमचे मित्रमंडळ परिवार यांच्या चरणी समर्पित करतो व तसेच आमचे हरिभक्त परायण आदीचे गुरुवर्य मुर्दुंगाचार्य महाराज प्रशांत महाराज खोंडे यांच्या चरणी समर्पित करतो व तसेच गायनाचार्य किसन महाराज धाकटेवाडीकर यांच्या चरणी समर्पित करतो व समस्त गावकरी मंडळी यांच्या चरणी समर्पित करतो व हनुमानरायांच्या चरणी समर्पित करतो. माझ्या सेवेला पूर्णविराम देतो. जय विठ्ठल माऊली
स्वतः पांडुरंग चोकोबारांच्या बहिणीचे बाळातपण केले. म्हणून संत स्वतःचा कधीच विचार करत नसतात. संत जगाचा विचार करत असतात. त्यांच्या जोडे सर्व सुख हे संतांच्या संगतीमध्ये आहे. सर्व सुख हे संतांच्या जवळ आहे. त्यांच्या शब्दावरती विश्वास ठेवावा. त्यांचे वचन मोडू नये. हेच माझ्या जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे शेषा सेविना वरी. तुका म्हणे शेषा सेविना वरी. तुका म्हणे शेषा सेविना वरी. तुका म्हणे शेषा सेविना वरी.
Yes,